नम नमः पार्वतीपते हर हर महादेव। नमस्कार पब्लिक, आम्ही आलो आहे उज्जैनमध्ये आणि आम्ही आता चाललो आहे ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी। माझ्यासोबत आहे कौस्तुभ आणि दीपक, तुम्हाला दाखवते मी। हे दोघं चालले आहेत माझ्यासोबत आणि इकडे वातावरण खूप थंड आहे, खूप थंडी आहे आणि सगळीकडे हिरवळ आहे, हिरवळ। खूप सुंदर वातावरण आहे, आम्हाला खूप मजा येते इथे। प्रत्येकाने एकदा तरी इकडे यावं। 4 तासाचा प्रवास करून आम्ही आता ओंकारेश्वरला पोहोचलेलो आहे आणि हा आहे तिकडचा आजूबाजूचा परिसर आणि हे इतकं सुंदर आहे ना, म्हणजे खूप सुंदर आहे। जय हो शंकरा आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह, मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या। मंदिरात आतमध्ये गेल्यावर एक छोटंसं मंदिर आहे तिथे, ते शंकराचं आणि गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिथे। बाजूलाच गणेशजीचं पण मंदिर होतं आतमध्ये। हे हनुमानजीचं मंदिर आहे आतमध्ये आणि आपला कौस्तुभचा मज्जा चालूच असते सगळीकडे, ऑल टाइम मस्ती। आम्ही 4 वाजल्यापासून लाईनमध्ये ओंकारेश्वरला थांबलेलो आहे आणि आम्हाला इथे ही मुलगी भेटली, तिचं नाव आहे मिताली, ती पुण्याहून आहे आणि बाहेरच्या राज्यामध्ये जर महाराष्ट्रीयन मिळाले ते जे असतं ना, एक मराठी आम्ही, तो ते तसं आम्हाला वाटतं। आणि कौस्तुभ आपला पाठीमागे आहे लाईनमध्ये, तो दिसतोय की नाही त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न करते पण नाही दिसत आहे। ओके, आणि अजून आमचं दर्शन काही झालेलं नाही आहे, आमचं दर्शन होणार आहे, सो बघूया। जय हो शंकरा आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह, मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। आणि अशा प्रकारे आमचं ओंकारेश्वरचं दर्शन झालं आणि खूप शांत वाटतंय, छान वाटतंय। तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।